वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध। मनसेसोबत आघाडीवरून काँग्रेसमध्ये मतभेद। काँग्रेसचं स्वबळ की आमिबाची वळवळ। कायदा हातात घेतात, त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। मारहाण करणाऱ्या पक्षासोबत म्हणजेच मनसेसोबत युती करणार नाही अशी गर्जना करणाऱ्या काँग्रेसमधील मतभेद आता मात्र उघड झालेत। राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे आमने सामने आले। भाजपच्या विरोधात मनसेला सोबत घेण्याकडे वडेट्टीवारांचा कल आहे, तर वर्षा गायकवाडांनी मनसेला सोबत घेण्याला जोरदार विरोध केलाय। दरम्यान काँग्रेसचा उल्लेख अमिबा असा करत मनसेनं जहरी टीका केली। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। जे कायदा हातात घेतात, त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। मुळात आहे ना, काँग्रेस पक्ष हा अमिबा सारखा आहे। इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे। वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वर्षा गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो। मेंदू कोणाकडे? पाय सगळ्यांचेच चालतायत, मेंदू कोणाचा चालणार आहे? त्यामुळे हे असल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। मनसेबाबत काँग्रेसमध्येच दोन मतप्रवाह असल्याचं समोर आल्यानंतर वर्षा गायकवाडांनी जरा मवाळ भूमिका घेतली आहे। आपण फक्त मुंबई पुरतं बोलत असल्याची सारवासारव गायकवाड यांनी केली। ज्या अलायन्सबद्दल किंवा आघाडीबद्दलचं तुम्ही बोलताय त्या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्र संदर्भामधली भूमिका आहे। मुंबई संदर्भामधली भूमिका जी आहे ती आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे। या संदर्भामध्ये अगोदर सुद्धा आमची जसं मी सांगितलं की एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे। मागे जे आमचं आमचं जे शिबिर होतं त्याच्यामध्ये एआयसीसीचे आमचे प्रभारी आदरणीय रमेश चन्नेतला साहेब या व्यतिरिक्त आमचे सगळे पदाधिकारी होते, त्या मीटिंगमध्ये याची अनाउन्समेंट झालेली आहे। खरं तर आधी हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चातून ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या विरोधातील सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकीची वज्रमुठ आवळली। मात्र महापालिका निवडणुकीच्या आधी झालेल्या काँग्रेसच्या शिबिरात काँग्रेस नेत्यांनी मनसेला सोबत घेण्यास विरोध केला, तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली। साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करा। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकीचा नारा देण्यात आला आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागांवर विजय मिळवता आला। मात्र विधानसभेला शेवटपर्यंत जागा वाटपावर रस्सीखेच कायम राहिल्यानं त्याचा फटका महाविकास आघाडीला बसल्याची शक्यता आहे। आता राज ठाकरेही सोबत येण्याची शक्यता असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी निर्माण होऊ शकते। त्यामुळे इतिहासातून धडा घेऊन सर्व छोट्या पक्षांना एकत्र करण्यात महाविकास आघाडीला यश मिळणार, ही आघाडी आधीच मतभेदाचं बीज रोवलं जाणार, यावर सत्तेचं समीकरण अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।